असतं. आपल्याला लहान खूप सांगितलं होतं की नाही, अस्वल आपल्याला गुदगुल्या करतं, मग आपण शांत पडून राहायचं. आम्ही कधीच विचार केला नाही का अस्वल मला गुदगुल्या करायला येईल. ते पण आता हुशार झाले, त्यांना पण कळते कशाला जास्त कष्ट करायचे. मग त्यांना जिथे इझी फूड मिळतं, शेळी, बकरी, गाई, कुत्री आणि माणसं. तर जंगल म्हणजे काय, ते एक परिसंस्था आहे. जंगलावर आपलं आयुष्य कसं अवलंबून आहे, जंगल आपल्याला कसं मदत करतं, कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे काय, कार्बन कोण साठवतं, त्यासाठी काय करायला पाहिजे, हे शिकायचं असेल तर जंगल बघायला पाहिजे. तर समोर मोठ्या ब्रिजच्या बाजूला मला एक प्राणी बसलेला दिसला. तर मला वाटलं मोठा प्राणी दिसतोय का, कधी गावातलं कुत्रं वगैरे असेल. मी अगदी जेव्हा तिथपर्यंत गेलो, एक 25-30 फूट अंतर राहिलं असेल, तेव्हा लक्षात आलं की बागेने वाघ बसलाय तिथं. नमस्कार. गप्पा गोष्टी आणि माहितीचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्टचं डबल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये जंगल, जंगलातले प्राणी आणि जंगलाच्या आसपासच्या परिसरात राहणारी माणसं यांचं एकमेकांशी नातं कसं आहे, ते कसं असायला हवं हे आपण जाणून घेणार आहोत. आणि या एपिसोडमध्ये आपल्याशी गप्पा मारणार आहेत निवृत्त वनाधिकारी सुनील लिमये. नमस्कार. तुम्ही जरी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आलात तरी तुमचा संबंध थेट सिव्हिलियन्सशी न येता जास्त जंगलातल्या त्या निसर्गाशी आणि प्राण्यांशी जास्त आला. तर तो सगळा अनुभव जेव्हा घ्यायला सुरुवात केली तेव्हा नेमकं काय वाटलं सर्व्हिसमध्ये आल्यानंतर? सर्व्हिसमध्ये मी आलो 1990 साली. माझं IFS ट्रेनिंग पूर्ण झालं डेहराडूनमध्ये, मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग मसुरीमध्ये, आणि पहिल्यांदा आलो मी मेळघाटमध्ये, ज्याला म्हणतात परिवीक्षाधीन कालावधी, म्हणजे प्रोबेशन पिरियड. महाराष्ट्रातली जी काही खूप चांगली जंगल आहेत त्यातलं एक मेळघाट आहे. म्हणजे अमरावती जिल्हा जो आहे त्या अमरावती जिल्ह्याचे 2 मोठे तालुके आहेत, एक धारणी आणि एक चिखलदरा, ह्याला मिळून मेळघाट म्हणतात. कारण 4-1 हजार चौरस किलोमीटर खूप छान जंगल आहे आणि तिथं कोरकू आदिवासी राहतात. आणि सगळ्यात मला सांगायला आवडेल की फॉरेस्ट अधिकारी म्हणून जेव्हा मी काम करतो ना, जेवढा संबंध जंगली प्राण्यांशी येतो तेवढाच तिथं राहणाऱ्या लोकांशी येतो. कारण का बहुतेक सगळे आदिवासी, शेतकरी जंगलाच्या जवळपास राहतात, त्यांच्यासाठी काही ना काही आम्हाला करायला लागतं. आणि ह्या गेल्या 20-1 वर्षात तुम्ही बोलला असेल की विकास, रस्ते होतात, मोठे मोठे बिल्डिंग्स होतात, मोठे मोठे कारखाने, इन्फ्रास्ट्रक्चर, आणि प्रत्येक ठिकाणी नाही म्हणलं ती जंगलावर अतिक्रमण होत आहे. लोक जंगलात जाऊन राहतात, शेती कसतात, त्यानं वन्यप्राण्यांना त्रास होतो. मग वन्यप्राण्यांना त्रास झाला की ते मानवी वस्तीत येतात, मग त्यांचा माणसाबरोबरचा संघर्ष सुरू होतो, ज्याला आपण म्हणतो मानव वन्यजीव संघर्ष. अशाच आम्हाला लोकांची मनस्थिती पण समजून घ्यायला लागते. काय होतं बघा की वन्यप्राणी हा मुका आहे असं मी म्हणतो. ते कधी त्यांच्या भाषेत बोलत असतील आणि आम्ही जे काम करतो ते त्यांच्यासाठी करतो. मग आम्हाला सर्व्हिसने शिकवलं हेच जातं की तुम्हाला मुक्या प्राण्यांसाठी काम करायचे की ज्यांना बोलायची इच्छा आहे पण ते आपल्या भाषेत बोलू शकत नाहीत. पण लोक जेव्हा मला विचारतात की सर तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर म्हणून लोकांसाठी आहात का वन्य प्राण्यांसाठी आहात, तर मला हेच सांगायचं की आम्ही आहोत तुमच्यासाठी, पण काम करतो मी वन्य प्राण्यांचं. का मी जर वन्य प्राण्यांकडे लक्ष दिलं तर तुम्हाला होणारा त्रास कमी होईल. आणि हे सांगायला लोकांना समजायला खूप वेळ जातो. त्यामुळे लोकांना, कारण काय होतं बघा, ज्याच्या घराजवळ जंगल आहे त्याला जंगलाचं फारसं फॅसिनेशन नसतं. आता माझ्या घराच्या जवळ जंगल आहे आणि माझ्या शेतामध्ये जर डुकरं, निलगावून माझं जर शेत खात असतील तर मला कसं वन्य प्राण्यांच्या बद्दल प्रेम राहील. मग मला त्यांना सांगायला यायचं की हे वन्य प्राणी इथं आहेत, त्यांच्यापासून मला काय फायदा होतो. जंगल चांगलं जर राहिलं तुमचं सगळं तर पाऊस जो सगळा पडतो तर त्यातनं जमिनीत जातो, त्यानं नदी नाल्यांना पाणी येतं, ते तुमच्या शेतीला मिळतं. आता हे सगळं समजून बसायला ना मला वेळ असतो ना लोकांना वेळ असतो. लोक म्हणजे आम्हाला फायदा काय त्याचा. मग त्यांना सांगायला येतं की हे जर आपण अभयारण्य म्हणून असेल, इथं पर्यटकांना आपण आणलं तर ते पर्यटक येतील, तर तुम्हाला रोजगार मिळेल. त्यामुळे जंगल राखलं ज्या लोकांनी त्यांच्यासाठी रोजगार कसा मिळवायचा, त्याच्यामध्ये एक नवीन आता जो आपण म्हणतो इको टुरिझम हा महत्वाचा आहे. ते लोकांना समजून सांगणं फार गरजेचं असतं. बघा तुम्ही बऱ्याचदा ताडोबाचं नाव ऐकलं असेल. प्रत्येक जण ताडोबाला वाघ बघायचा असतो, बरोबर आहे. वाघ तुम्हाला खूप आवडतो. माया, तारा, छोटी तारा ही नावं सगळ्यांनी ऐकली असेल. पण तिथं राहणारी जी लोक आहेत त्यांना असं फारसं कौतुक नाही ना. कारण का एखाद्यांच्या घरातला माणूस शेती राखायला गेलेला आहे, गुरं घेऊन बाहेर गेलेला आहे, त्याच्यावर हल्ला झाला, तो माणूस मेला वाघाकडनं, कुणाला वाटेल ना वाघ वाचवावा. ते म्हणतात पहिला पकडा तुमच्या वाघाला. त्यावेळेस त्यांना समजून सांगणं फार आम्हाला अवघड जातं. कसं असतं बघा, सगळं रॅशनॅलिटी, सगळं तुमचं सायन्स, सगळी फिलॉसॉफी, जेव्हा मनुष्य प्राण्याचा मृत्यू होतो तेव्हा ते सगळं झिरो होऊन जातं. तुम्ही काहीच लोकांना सांगू शकत नाही. मग लोकांना समजून सांगणं गरजेचं असतं.
आणि ते कधी तुम्ही समजवणार, जेव्हा ते दुःख कमी होईल. आता बघा, वन्यप्राण्यांची यात बाजू अशी आहे की कुठलाही वन्य प्राणी तुमच्या घरात आलाय, दारावर टकटक केलंय आणि मग तुम्हाला मारलंय, असं कधीच होत नाही. तुम्ही जंगलात जाता, अपवेळी जाता, संध्याकाळी अंधार पडल्यानंतर, दिवसा उजेडी, सूर्य उगवायच्या आधी. जेव्हा मी सगळ्यांना सांगत असतो की सूर्योदयापूर्वी आणि सूर्योदयानंतर जंगलात अजिबात जायचं नाही. ती सगळी वेळ जंगली प्राण्यांसाठी आहे. जंगल आहे कुणासाठी? मुख्यत्वे त्यांचं आहे, विशेषतः अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान. पण संध्याकाळी 6:30 अंधार पडल्यानंतर तुम्ही गुरं घेऊन जंगलात जात असाल, लोकांचं म्हणणं असतं सर आमचं ते सस्टेनन्स आहे, आम्हाला जायला लागतं. पण आता यात आपल्याला ठरवावं लागेल ना की सस्टेनन्स करत असताना जीव महत्वाचा आहे. जर संध्याकाळी त्या भागामध्ये वाघ फिरतो हे जर माहिती असेल, तुम्ही का संध्याकाळी जाणार जंगलामध्ये? तुम्ही लवकर परत यायला पाहिजे, ग्रुपनं जंगलामध्ये जायला पाहिजे. ह्या गोष्टी लोक पाळत नाहीत. पण ज्याच्या घरात माणूस मेला त्याला जर हे मी ज्ञान देत बसलो तर कुणी माझं ऐकणार नाही. कारण वनविभागाचं हे 24 तास काम असतं की लोकांच्या मध्ये आणि जंगली प्राण्यांच्या मध्ये सुसंवाद कसा राखता येईल. आणि त्यासाठी जर उत्तम आमच्याकडे जे हत्यार आहे ते म्हणजे इको टुरिझम. कुठल्याही माणसानं एका जागेचं जर रक्षण केलं तर त्याचा फायदा त्यांना मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत असतो. जंगली प्राणी जर सांगायला तर मी जो काय माझा सगळा अनुभव आहे, मी आजपर्यंत काही अपवाद जर वगळले तसं कधी बघितलं नाही की कुठल्या प्राण्यानं आपणहून माणसावर हल्ला केलेला आहे. हे आधी मी 100% समजा, कुठल्याही वन्य प्राण्याला माणूस नावाचा प्राणी अजिबात आवडत नाही. कुणी माणसाच्या जवळ यायला बघत नाही. माणसाचा वास लांबनं जरी आला ते प्राणी दूर जातात. हल्ला कधी होतो? जर त्या प्राण्याला कुठं जायला जागा नसेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. असेच तो प्राण्यांचा हल्ला होतो. आपल्या हल्ला कोणाकोणाकडे प्राणी केल्याची उदाहरणं आहेत. सगळ्यांना एक माहिती असतं अस्वल, बरोबर आहे का? अस्वलाचा हल्ला होता असं लोकांना वाटतं. बा लहानपणी आम्हाला खूप काही काही फसवलं गेलं होतं. तुम्ही म्हणाला हिसाब, पंचतंत्र, ते जाणीवपूर्वक फसवलं गेलं होतं. आपल्याला लहानपणी खूप सांगितलं होतं की नाही, अस्वल आपल्याला गुदगुल्या करतं, मग आपण शांत पडून राहायचं. आम्ही कधीच विचार केला नाही का अस्वल मला गुदगुल्या करायला येईल. त्याला दुसरा अस्वल नसेल का गुदगुल्या करायला? काहीच नसतं त्याच्यामध्ये. पण ती एक पद्धत असते सांगायची. तर काही हिसाब तर चुकलेलं नाहीये. प्राण्यांशी कसं वागावं काय त्यांनी हेच सांगितलं होतं. अस्वल येतं ते गुदगुल्या करायला, तुम्ही शांत निश्चित पडून राहा, ते तुम्हाला काही करणार नाही. पण आम्ही मात्र शिकलो की ते गुदगुल्या करून आम्हाला हसवतं किंवा मारतं. असं काही नसतं. अस्वलाची उंची आणि एक सामान्य माणसाची उंची साधारणपणे सारखी असते. अस्वल जर उभा राहिलं आणि अस्वलाने दोन्ही हात जर असे पुढे केले तर त्याची नखं डायरेक्ट तुमच्या तोंडापर्यंत येतात. मग त्यातनं काय निघालं की अस्वले चेहऱ्यावर हल्ला करतं, सगळं कातडं फाडतं आणि निघून जातं. असं काही होत नाही. पण त्याची नखं जी पुढची असतात, क्लॉज, हे अतिशय धारदार असतात. 5 ते 6 इंचाची असतात. तेव्हा एकदा तुमच्या ते तोंडावर जर बसलं आणि त्यांना हात ओढला तर ते सगळं फाटून निघतं. पण समज काय झाला की अस्वल तुमचा चेहरा विद्रूप करतं. असं काही करत नाही ते. बघा अस्वलाचं पिल्लू नेहमी या पाठीवर बसलेलं असतं. तुम्ही कधी बघा, अस्वलाला जागा जाऊ दे, जागा मिळू दे, त्याला अस्वल तिथनं निघून जाईल. अस्वलाचं दुर्दैव असं आहे की अस्वलाची आयसाईट ही खूप वीक असते. त्याला फार लांबचं दिसत नाही, पण वास घ्यायची क्षमता खूप असते त्याची. पण नेमका जंगलात वाराच वाहत नसेल, त्याला वास मिळत नाही. आणि आपण तर काय सगळ्यात बुद्धू प्राणी आहोत ना, आपल्याला वास येतो ना, आपल्याला कळतं ना दिसतं. मग समोरासमोर जर प्राणी आले तर आपल्यावर तो हल्ला होतो. वाघाचं असंच आहे. वाघाला दूरनं तुम्ही दिसला तर वाघ कधी तुमच्यावर हल्ला करायला येणार नाही. आजकाल बघा बिबळ्यांचा खूप त्रास वाढल्याचं लोक म्हणतात, बरोबर आहे की नाही? बिबळ्यात सुद्धा काय आहे, बिबळ्या हा मानवी वस्तीजवळ राहायला बघतो. कारण का त्याला सगळ्यात इझी गोष्टी काही मिळतात. बघा जंगलात जेव्हा एखादा प्राणी शिकार करतो, आपल्याची बरीचशी लोक डिस्कवरी बघत असतील, नॅशनल जिओग्राफिक बघत असतील, तुम्ही बघता ना किती वेळा त्या वाघाला, सिंहाला, सिंहिणीला प्राण्यांच्या मागं पडायला लागतं. खूप वेळा पळतात, शिकार मिळत नाही. असं म्हणतात की 10 प्रयत्नात एखादी शिकार मिळते. बरोबर. हे झालं जंगली प्राण्याच्या बाबतीमध्ये. पण तोच जो वन्य प्राणी एखाद्या कुत्र्याच्या किंवा माणसाच्या मागे लागला तो एका अटेम्प्टमध्ये एक प्राणी मिळतो. ते पण आता हुशार झाले. त्यांना पण कळते कशाला जास्त कष्ट करायचे. मग त्यांना जिथे इझी फूड मिळतं, शेळी, बकरी, गाई, कुत्री आणि माणसं, तिथे हल्ले करतात. मग आम्ही लोकांना काय सांगतो, आपल्या जुन्नरचं उदाहरण घ्या. तिथं खूप होतं, शेतात हल्ला झाला, अमुक झाला. मी लोकांना सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या भोवती झुडपं वाढू देऊ नका. कारण का मांजरासारखा लेपट्यात इझिली लपू शकतो. कुत्री जी असतील त्यांना लीश मध्ये ठेवा, गळपट्टा बांधा, घरात ठेवा. प्राणी तुमचे ते रात्री गोठ्यात ठेवायला त्याला कंपाऊंड करून घ्या, त्याला जाळीचं फेन्सिंग राहू द्या. घराजवळ मोठे दिवे लावा, मग तिथे बिबळ्या येणार नाही.
ओपन डेफिकेशन आपल्याकडे खूप मोठा प्रॉब्लेम आहे, उघड्यावर शौचास जाणं. आणि नेमकं काय होतं, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या कालावधीमध्ये जेव्हा बिबळ्यांचा पिल्लांना जन्म द्यायची वेळ असते त्यावेळेस आपल्याकडे ऊस कापणीला आलेला असतो. आणि बऱ्याचदा मराठवाड्यातले सगळे हे लेबर लोक इथे आणलेले असतात, त्यांचे कॅम्प असतात, ते उघड्यावर राहतात, उघड्यावर शौचाला जातात. आणि अशा वेळेस काय होतं, जेव्हा ऊसाचे ते फोड असतो, जेव्हा ते कापायला येतात, नेमके तेच मादीनं पिल्लं दिलेली असतात. तिथं तुम्ही गेला की मादी हल्ला करते पिल्लांना वाचवण्यासाठी. म्हणून आम्ही सगळ्यांना तिथं सांगितलेलं आहे, मालकांची जबाबदारी आहे की शेती इथं राहणाऱ्या लोकांना पक्क राहायची व्यवस्था करा, त्यांना संडास बांधून द्या, ज्यानं ते उघड्यावर जाणार नाही. तर जेवढे आपण वनविभागाने केलेले नियम आहेत ते जर पाळले तर नक्की हल्ल्याचं प्रमाण कमी होईल. हे हल्ले संपणार नाहीत. दोन ते ही सगळी जागा आपण त्यांना परत देणार नाही तर ते हल्ले थांबणार नाहीत. आणि आपण काही जागा परत देऊ शकत नाही, मग किमान त्याच्याकडे जी जागा आहे, म्हणजे आज बघा महाराष्ट्रामध्ये 20% हे जंगलाखालचं क्षेत्र आहे. त्यातलं किती चांगलं जंगल किती वाईट ती गोष्ट वेगळी, 20%. आणि टोटल भूभागाच्या 5% जंगल हे कशासाठी आहेत, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानं. किमान ते तरी ठेवा, तिथं शिरू नका, ह्या मी लोकांना सांगतो. पण लोक जेव्हा ऐकत नाही तर हा प्रश्न येतो. आता आपण सरकार उपाययोजना करतो आम्ही खूप, त्यांना माणूस मेला तर महाराष्ट्रामध्ये आपण 25 लाख रुपये देतो. आता 25 लाख काही जीवाची किंमत नाही आहे, त्याला एक्स ग्रेशिया पेमेंट म्हणतात. वन्यप्राणी नुकसान केलं तर आपण शेती नुकसान भरपाई देतो, पण ती किती कमी वेळात देता येईल. लोक कसं आहे बघा, एखाद्याचं नुकसान भरपाई तुम्ही जर लगेच दिली तर त्याला महत्त्व असतं. शासन बघा, कुठलंही शासन हे वेलफेअर स्टेट असतं आणि त्याचं इंटेन्शन हे नेहमीच चांगलं असतं. पण आम्ही सरकार आहे त्याला खूप जबाबदार आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं. उद्या माझ्या शेतातलं पिकाचं नुकसान झालं आणि तुम्ही मला 2 दिवसात जर पैसे दिले तर माझा राग कमी होतो. पण तुम्ही मला महिनोन्महिने पैसे दिले नाही, छोट्या कारणावरून मला ऑफिसमध्ये खेटे घालायला लावले, तर मोठी गडबड होते. पण यासाठी वनविभागाने तसे खूप प्रयत्न केले आहेत. आमची एक हेल्पलाईन चालते वनविभागाची, त्याचा नंबर आहे 1926. ह्या तुम्ही एकदा फोन कुठूनही केला, हा टोल फ्री नंबर आहे, तर तुमच्या तक्रारीची लगेच दखल घेऊन त्या संबंधित अधिकाऱ्यामध्ये ते पोहोचवलं जातं. पण हे बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं, लोकांना सांगितलं जात नाही. आणि तुम्ही आजकाल बघितलं प्रत्येक गोष्टीचं भांडवल केलं जातं. माणूस मेला, हत्या झाली की लोक लगेच सरकारी नोकरी पाहिजे म्हणून मागं लागलेले असतात, रस्ते बंद केले जातात. काय होतं, असे दोष कुणाला याचा मोठा असतो, प्रॉब्लेम होऊन बसतो. त्या लोकांची चुकी असते, लोकांची चुकी नसते. पण स्थानिक लोक बरेच दिवसामध्ये येतात तर ते त्यांचा फायदा करायला बघतात. वनाधिकारी आपल्या कर्तव्यात चुकलेले असतात. मग हे सगळं जर टाळायचं असेल सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मला खूपदा लोक विचारायचे, सर वन विभागानं डूज आणि डोंट्स खूप केलेले आहेत, लोकांना तुम्ही सांगता, आपण वन्यप्राण्यांचा बंदोबस्त कधी करायला पाहिजे. म्हटलं काय त्यांचा आपण बंदोबस्त करणार, मी लोकांना शिकवू शकतो, मी वन्यप्राण्यांना शिकवू शकत नाही. बरोबर. आणि वन्यप्राणी मला माहिती आहेत कुठलाही जंगलाचा नियम तोडून ते वागत नाहीत, आपणच तोडतो. त्यामुळे डू अँड डोंट्स जे आहेत ते आपण पाळले पाहिजेत. मग हा जो संघर्ष आहे तो कमी होईल. आणि वन्यप्राण्यांच्या गमती जमती तुम्हाला बघायच्या म्हणल्या तर कुठे बघा, वाघाची पिल्लं, वाघीण कसं आपल्या पिल्लांना सांभाळते, की 2 महिने झाल्यानंतर वाघीण आपल्या पिल्लांना पहिल्यांदा रस्त्यावर आणते, तोंड तर ती पिल्लांना खूप छान लपवून ठेवते. पिल्लं थोडी चालायला तुम्ही बघितलं असेल कधी कधी व्हिडिओमध्ये, दुडकत पिल्लं चालतात, पडतात. कुठलेही पिल्लू बघा, रस्ता जेव्हा आपण ओलांडतो तेव्हा वाघीण पहिल्यांदा रस्ता ओलांडते, ती ओली जाते आणि हळूच ती आवाज काढते, त्याला परिंग म्हणतात, PURRING. ते केल्यानंतरच पिल्लं पुढे येतात. आणि त्यात मी गंमत जर बघितली तर नेहमी जे मेल पिल्लू असतं ते सगळ्यात आधी पहिल्यांदा येतं, फिमेल सगळ्यात शेवटी राहते. आपल्या घरात सुद्धा बघा, भावंड जर एकाच वयाची असतील तर मुलं जास्त दंगेखोर असतात, मुली कमी दंगेखोर असतात, त्याला अपवाद असू शकतो. पण हे असं सगळं चाललेलं असतं. आणि आपल्या आईचं ऐकणार, आईच त्यांना शिकवते सगळं. आणि प्राणी जगतात एक असं आहे, कुठल्या आईनं मुलांना चुकीचं शिकवलेलं मला माहीत नाही ना, माणसाच्या बाबतीत असतं, आई मुलांना कधीच चुकीचं शिकवत नाही. पण मुलं शिकून ते किती उपयोगात आणतात त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. तर प्राण्यांच्या मध्ये बघितलं तर इतकं ते सुंदर विश्व आहे प्राण्यांचं. हत्ती बघा, आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नैसर्गिकरित्या मिळणारे हत्ती नाही आहेत, पण आज गोंदिया, भंडारा, गडचिरोलीमध्ये छत्तीसगडमधनं हत्ती आलेले आहेत. तुम्ही खाली कोल्हापूरला गेला, सिंधूरला गेला तर कर्नाटकातनं हत्ती आलेले आहेत. 2006 साली आपल्या राज्याने प्रयत्न केला होता, जे हत्ती खाली आले होते कर्नाटकात त्यांना परत पाठवून द्यायचा, पण ती खूप मोठी चूक केली होती, आपल्याला कळलं त्यावेळेस. त्यामुळे आता जे हत्ती आपल्या छत्तीसगडमधून आले त्यांना आपण हाकलून देत नाही. आपण एवढंच बघतो की त्या हत्तींना जे नॅचरली खायला पाहिजे ते जंगलात मिळेल.
आणि त्यांनी लोकांचं काही नुकसान केलं शेतीचं, तर त्याला लगेच नुकसान भरपाई दिली जाईल. ओके. आणि हत्तींचं लाईफ असं असतं, कुठलाही हत्ती माणसावर मुद्दामून कधी हल्ला करायला येत नाही. हो. पण कुठलाही वन्य प्राणी शेवटी अनप्रेडिक्टेबल आहे. हत्तींचं एक असतं, त्यांचा जो कळप असतो त्याची प्रमुख जी नेहमी असते ती हत्ती नसते, त्याला मॅट्रिआर्क म्हणतात. आणि मेल हत्ती जो असतो तो ग्रुपमध्ये कधीच राहत नाही, त्या हर्डमध्ये, ग्रुप नाही हर्ड म्हणतात त्याला. तो एकटांड असतो, त्याला लोनर किंवा टस्कर म्हणतात. आणि नेहमी बघा, पिल्लाचा जन्म जेव्हा होतो हत्तीणीच्या, तर तिला मदत करायला तिची एक बहीण असते, म्हणजे मावशी म्हणतात त्याला, ती नेहमी मदत करते. पिल्लाचा जन्म झाला की ती पिल्लाबरोबर असते. म्हणजे आई जेवढी काळजी पिल्लाची घेत नाही तेवढी ती मावशी काळजी घेते. आणि हर्ड असतो बघा, रस्त्यावर बघा आजकाल मुदुमलाचं जंगल बघा, काबिनी बघा, जिथं जंगलात हत्ती माणसापासून दूर आहे ते कधी माणसावर हल्ला करत नाहीत. पण जेव्हा आपण शेती त्यांच्या जागेत जो करतो, जंगल तोडतो, तिथं मात्र मध्ये हत्ती त्या शेतामध्ये घुसतात आणि मग लोकांची त्यांची भांडणं सुरू होतात. तुम्ही आजकाल पाहिलं असेल की हत्तीला पळवण्यासाठी लोक काय करतात, दगड मारतात, त्याच्यावर बोळे फेकतात पेटलेले. हे सगळं टाळायला पाहिजे. ह्याला 2-3 गोष्टी आहेत, जसं अधिकारी, स्थानिक जनता आणि सगळ्यात मोठं असलेलं पॉलिटिकल विल. ते जर असेल, जर एकदा आपण ठरवलं नाही हे वन्य प्राणी आपले आहेत. विशेषतः बघा, भारत जर आपण आपला बघितला तर आपलं कल्चर जे आहे ते कल्चर असं आहे की आपल्या पुराणात बघा, वेदात बघा, आपले सगळे देव बघा ना, सगळ्यांची वाहनं हे कुठलं ना कुठलं तरी प्राणी आहे. परदेशात असं आहे का? नाही. परदेशातलं सगळं वाईल्ड लाईफ हे नॅशनल पार्क आणि सँच्युरी पुरतंच मर्यादित आहे. ते मानवी वस्तीत जर आलापर्यंत लगेच गोळी घालतील. आपण नाही असं करत, आपल्या हत्ती येतात, वाघ येतात. तर आपलं कल्चर खूप चांगलं आहे, आपण वाईट माणसं नाही आहोत. पण शहरीकरण, ग्रीडीनेस, प्रत्येक गोष्ट माझी, प्रत्येक गोष्ट माणसाला पाहिजे, ह्यांना आपण वन्य प्राण्यांची जागा काढून घ्यायला लागलेलं आहे. आणि जोपर्यंत ही जागा त्यांची आपण त्यांना परत देणार नाही तोपर्यंत संघर्ष होत राहील. त्यामुळं मी तर असं म्हणेन की प्रत्येकानं वन्यजीव हे शिकायला पाहिजे, प्रत्येकानं जंगल शिकायला पाहिजे. दुर्दैवानं आपली शिक्षण पद्धती बघा कशी आहे. व जे महत्त्वाचे विषय आहेत, आपण त्याला काय म्हणतो नागरिकशास्त्र, ते किती मार्काचं असतं? 20 किंवा 40 मार्क. पर्यावरणशास्त्र 20 किंवा 40 मार्क. ते फक्त पास होण्यापुरतं असतं, की जे तुम्हाला आयुष्यभर गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर आत्ता मी जे काय सांगतोय ते जर तुम्ही बघितलं, हे तुम्हाला 10वीच्या पुस्तकात नाही मिळणार, हे तुम्हाला 3री-4थीच्या पुस्तकात मिळेल. पुण्यातलं उदाहरण द्यायचं तर मला सिग्नलचं उदाहरण नेहमी द्यायला आवडतं. लाल सिग्नल लागला असेल तरी लोक क्रॉस करून जातात, आणि जो क्रॉस करत नाही त्याच्याकडे ते वेड्यासारखं बघत राहतात की हा काय मूर्ख माणूस आहे इथं थांबलेला आहे. तर हे सगळ्यांना टाळायला पाहिजे. बघा, तुम्ही सुद्धा जे पालक आहेत ते मुलांना नेहमी हे शिकवा की हे नागरिकशास्त्र विसरून जाण्यासाठी किंवा 40 मार्कासाठी नाही आहे. पर्यावरणशास्त्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला ऑक्सिजन देतं कोण? किती आपल्याकडे आहे ऑक्सिजन? फारच कमी ऑक्सिजन आपल्याकडे हवेतला आहे. झाडं आपल्याला ऑक्सिजन देत आहेत. मग झाडं ऑक्सिजन देतात, झाडं कार्बन घेतात, हे सगळ्यांना जर माहिती आहे तर मग झाडं का तोडतो आपण? बघा, आजकाल सुप्रीम कोर्ट जे आपलं सर्वोच्च न्यायालय जे, ते किती काळजी घेते या सगळ्यांची. आणि मला एक सांगायला आवडेल की आपली जी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय आहेत त्याच्यामुळे आपलं जंगल टिकून आहे. मध्ये काय न्यायमूर्तींचा असा प्रश्न विचारला की तुम्ही अरे रस्ते येताना काय एवढी झाडं तोडता? का तुम्हाला सरळ रस्ता पाहिजे? रस्ता वेडा वाकडा नेले चालत नाही का तुम्हाला? झाडं ठेवा ना तुम्ही. बघा, महाबळेश्वरला जाताना सरळ रस्त्यानं गेलं तर बरं वाटेल का? तुम्ही वेडा वाकड्या रस्त्याने डोंगर चढता ना, ते आपण साईन लक्षात ठेवायला पाहिजे. कारण वन्यजीव समजून जर घ्यायचं असेल तर लहान मुलांचे शिकवतो बघा, इसाप, पंचतंत्र, यातल्या गोष्टी या खऱ्या गोष्टी म्हणूनच आपण मुलांना शिकवायला पाहिजे. आणि मुलांना हे समजावून सांगायला पाहिजे की तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवायचं. त्यासाठी प्रत्येकानं फॉरेस्ट ऑफिसर व्हायची गरज नाही आहे, पण लहानपणी शिकवलं. बघा, आपल्या घरामध्ये आजी आजोबाजी मुलांना शिकवायचे ना. आज दुर्दैवानं काय, आपल्या घरात आजी आजोबा नाही आहेत, नवरा बायको, आपले 1 पिल्लू किंवा 2 पिल्लू, चौकोनी सुखी कुटुंब. आणि मला असं वाटतं आपल्या समाज व्यवस्थेतला हा सुद्धा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. परवा मी एकदा झारखंडमध्ये गेलो होतो आणि काही मित्रांशी गप्पा मारत होतो. तर म्हणाले इथे एक स्पेशल चिल्ड्रनची एक शाळा आहे, एक ऑर्फनेज आहे आणि एक आमच्या इथं वृद्धाश्रम आहे, तर आपण तिथे जाऊ. मग आम्ही सगळं ते बघून आलो. रात्री बसता तर माझ्या सहज मनात विचार आला, अरे मी सगळं जे वेगवेगळं बघितलं ते जर वृद्धाश्रम आणि लहान मुलांचं जे अनाथालय आहे ते एका परिसरात का नाही आहे? ते जर एकाच परिसरात राहिलं त्या वृद्धांना नातवंड मिळतील आणि या सगळ्या मुलांना आपले आजी आजोबा मिळतील. मी दुसऱ्याशी बोललो त्या मालकांशी, ते माझ्या अक्षरशः गळ्यात पडले. मैंने सर आपने तो बहुत बड़ी बात बताई, मैं कोशिश करूंगा कि जहां भी हम इन ओल्ड लोगों को रखते हैं उनके साथ बच्चों को रखेंगे,
मतलब एक ही परिसर, उसमें अनाथालय भी है और वृद्धाश्रम भी है. देखो एक से दोनों हो जाएगी. सगळ्या मुलांना आजी आजोबा मिळतील. म्हणजे बघा दुःखाच्या गोष्टीतनं चांगल्या गोष्टी कशा करायच्या हे आपल्यालाच ठरवायला पाहिजे. पण हे जर झालं तर बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होतील. पण आजकाल एक झाले, वन्यजीव सगळ्यांना चित्रात बघायला आवडतात, जंगलात जायला आवडतं, ताडोबात जाऊन गप्पा मारायला आवडतात, 5 स्टार सगळ्यांना पाहिजेल आहे. पण वन्यजीव आणि माणूस हे एवढे गुंतलेले आहेत की त्यांच्याशी आपलं कामच होणार नाही. मला खूप लोक असे विचारायचे की साहेब तुम्ही वाघांचं रक्षण करता, प्रोजेक्ट टायगर आहे, मग इतर प्राण्यांचं रक्षण का करत नाही? प्रोजेक्ट कोल्हा का नाही, प्रोजेक्ट लांडगा नाही? त्यातली एक बेसिक आयडिया अशी आहे त्यातली की आपली ही सगळी जी इकोसिस्टीम आहे त्यात काही आपल्याकडे प्रे असतो, काही प्रिडेटर असतात. आणि प्रिडेटर म्हणजे सगळ्यात वरचा प्राणी कुठला आहे? तो वाघ आहे. मग वाघाला जर तुम्ही सांभाळलं, म्हणजे वाघ जर जंगलात चांगले आहे त्याचा अर्थ काय आला? वाघाचं प्रे पण चांगलं आहे. वाघाचं प्रे म्हणजे चितळ, हरणी खूप जर असतील याचा तर काय, गवत भरपूर आहे, झाडं भरपूर आहेत. ते आहे म्हणजे काय झालं की पाऊस सगळा जमिनीत जातो आणि ते नदीला पाणी आहे, त्यामुळे शेती चांगली राहते. म्हणजे तुम्ही एकाची काळजी घेतली तर इकोसिस्टीम सांभाळा. मग तुम्हाला आपल्याकडे सगळ्यांना घरात तुम्ही लहानपणी बघितलं असेल किंवा माझ्या पिढीनं घरातले वडील म्हणजे कर्ता पुरुष समजले जायचे. आम्हाला चांगलं आठवते, आमचे वडील संध्याकाळी ऑफिसमधून घरी आले की आम्ही शांत बसायचो. माई वडिलांना चहा द्यायची, मग वडिलांचं जेवण व्हायचं, ते पहिले जेवायचे, मग ते शांत झाले. मी बरं म्हटलं आई आम्हाला तू आधी काय जेवायला आवडत नाही? अरे नाही बाबा आहेत ना, ते दमून आलेले आहेत, ते घर चालवतात. मग हीच करणं होतो. वाघ असाच आहे, हा करताय, हा जंगल चालवतो. मग त्या वाघाची जास्त तुम्ही काळजी घेतली तसं आहे. म्हणजे वडील एकदा जीवन शांत झाले की चिल्ली पिल्ली लगेच जेवतात, सुखी असतात, खेळतात. ते जर बाबाची काळजी नाही देऊन बाबा जर रागवलेला असेल तो किती दंगा घालेल घरामध्ये. सेम हे वाईल्ड लाईफमध्ये चालतं. त्यामुळं वाघ जर तुम्ही वाचवला, हे सिम्पल आहे ह्याच्यामध्ये लॉजिक, काही वेगळं नाही आहे. वाघ वाचा सगळं छान आहे, पण वाघ वाचायला जे कष्ट लागतात ते फार महत्वाचे आहेत. आणि ते कष्ट कोण करतात? तर ज्या जंगलामध्ये वाघ आहे त्याच्या बाजूचे गाववाले. बरोबर. कारण का वाघ त्यांच्याच घरी येणार, जनावर त्यांचीच मारणार. पुण्याच्या माणसाला डेक्कन जिमखान्याच्या कॅफे गुडलक मध्ये बसून मायाबद्दल बोलायला फार आवडतं, पण तिथं राहणाऱ्या माणसाला किती त्रास आहे तो काय बागला चांगला म्हणणार नाही ना. पण त्या टुरिझम पासनं जर त्या माणसाला फायदा आला, त्याला जर कळलं की मायाला बघायला येणाऱ्या लोकांच्यामुळे आज माझं घर चालतंय, माझं दुकान चालतंय, माझा चहाचा स्टॉल चालतो, तो पण लक्षात ठेवलं हो बाबा हे जंगल आपल्याला वाचवायला पाहिजे. तर हा त्यातला जो एकमेकाचा डिपेंडन्स आहे तो समजून घेणं फार गरजेचं आहे. पण खरंच आपल्याला वन्यजीव प्राण्यांना बघायला जायची एवढी गरज आहे का? आणि टुरिझम खरंच एवढं जंगलातलं वाढायला हवंय का? कारण तो त्यांचा अधिवास आहे, माणसाचा अधिवास जिथे आहे तिथे माणसानं राहावं. कारण आपण टुरिझमसाठी जरी गेलो तरी त्यांच्या क्षेत्रातच प्रवेश करतोय, कुठेतरी त्यांचं संपूर्ण लाईफ आपण कुठेतरी हलवायचा प्रयत्न करतोय. खरं आहे, याला तर दोन्ही बाजू आहेत. एक आहे निसर्ग पर्यटन म्हणतो, जंगलात तुम्ही खरं जायला पाहिजे, जंगल बघायला पाहिजे, पण ते बघताना सुद्धा काही नियम आहेत. नुसतं जंगलात जाणं, जंगल बघणं, झाडांची माहिती घेणं आणि वाघ दिसला तर बोनस, हे जे समजावून घेईल तोच खरा पर्यटन करतो. पण मी जर ठरवलं चंद्रपूरला जो मला वाघच बघायचा आहे तो निव्वळ मूर्खपणा आहे. कारण का जंगल म्हणजे काय? आता समजा मी तुम्हाला शाळेत मुलांना तुम्ही शिकवलं जंगल, मोठं झाड, सागवानाचं झाड, बांबू किती उंच वाढतो, पण हे मुलगा जो त्या जंगलात जाऊन बघणार नाही तो त्याला काहीच कळणार नाही. आणि तुम्ही जर जंगलात गेला नाही तर ते जंगल समाज जी लोक आहेत त्यांना रोजगार देणार कोण? तर निसर्ग पर्यटन पाहिजे, तुम्हाला जंगलात जरूर जायला पाहिजे, पण ते जंगलाचे नियम सांभाळून जायला पाहिजे. नुसतं वाघ बघायला जाता कामा नये. नाही तर मी ताडोबाला गेलो, 10,000 रुपयाच्या खोलीमध्ये राहिलो, 10,000 रुपयाच्या जिप्सीत बसलो आणि वाघ बघून आलो, ह्यात काय आनंद नाही. तर जंगल म्हणजे काय? ती एक परिसंस्था आहे. जंगलावर आपलं आयुष्य कसं अवलंबून आहे, जंगल आपल्याला कसं मदत करतं, कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे काय, कार्बन कोण साठवतं, त्यासाठी काय करायला पाहिजे, हे शिकायचं असेल तर जंगल बघायला पाहिजे. म्हणून मी सांगेन की पर्यटन व्हायला पाहिजे, आपण तिथं जायला पाहिजे, जंगल बघायला पाहिजे, पण सगळे नियम सांभाळून. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की आपण जे चाललेलो आहोत ते मालक म्हणून जात नाही, आपण पाहुणे आहोत. आणि पाहुण्याने कसं वागायचं याचे काही नियम आहेत. कुठल्याही घरामध्ये पाहुणा जेव्हा येतो तेव्हा त्याला काही नियम ठरलेले असतात, ते काय पाहुण्याला समजून सांगायला लागत नाही. पण तो जो पाहुण्याचे नियम न पाळता जसं मालकाच्या घरातच राहायचं म्हटलं तर ते घरातल्यांना पण आवडत नाही. हे लक्षात ठेवलं तर. आणि पर्यटन पाहिजे मात्र, आणि निसर्ग पर्यटन ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आता बघा जंगलामध्ये जाताना लोक प्लास्टिकच्या बाटल्या घेऊन जातात, ते टाकतात. आम्ही कितीही प्रयत्न केले तरी खूपदा असं बघितलंय.
आता कसं लोकांना समजवायचं, किती शिक्षा द्यायच्या त्यांना? म्हणजे तुम्ही प्लास्टिकची बाटली नेताच कशी, आणि नेली तरी पाणी पिऊन ती परत आणता येत नाही का? गाडीनं सहजासहजी टाकून देतात. ह्याला मात्र अतिशय कठोर शिक्षा व्हायला बरोबर, पाहिजे. ते झालं. तुम्ही आजकाल बघितलं असेल रस्त्यावरची माकडं किती लोक खायला घालतात. तुम्हाला बरं वाटतं का बघा, माकड लेचं पाकिट फोडून ते तेल आणि तिखट चाटत बसलेलं आहे. त्यांचं खाणं नाहीच आहे ते. का द्यायचं? मी सांगतो वन्य प्राण्यांना कधीही खायला घालू नका. जंगलातल्या त्यांना भरपूर खायला मिळतं. फक्त पाण्याची सोय, पाणी खूपदा कमी असतं. त्यामुळे तुमच्या घराजवळ चिमण्यांना काही लोक पाणी ठेवतात, तांदळाचे दाणे येतात, ते ठीक आहे. तुम्ही बोलून खायला घालू नका. पण पाणी आणि तांदूळाचे दाणे ठेवले त्यात वाईट काही नाही. चिमण्या तांदूळही खातातच. पण माकडांना खायला घालणं, त्यांना केळी देणं, त्यांना चणे देणं आणि फुकट पुण्य कमवण्याची संकल्पना जी आहे ना, प्राण्यांना खायला घालून, ते असं कधीच होत नाही. कधीच करू नका ते. उलट तुम्ही त्यांना जर तसं नाही खायला दिलं तर जास्त पुण्य लाभेल, कारण तुम्ही प्राण्याच्या सवयी बदलत नाही. ते पर्यटन करणं आणि वन्यजीव समजावून घेणं हे आपलं सगळ्यांचंच काम आहे. ते समजवलं गेलंच पाहिजे. बघा सगळेजण तुम्ही आजकाल या आपल्या पॉलिटिक्समध्ये किंवा निकालानंतर संविधान या शब्दाला खूप महत्व देतात. द्यायलाच पाहिजे. काही लोक हातात संविधानाची परत घेऊन फिरत असतात. पण त्या संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे, काही तुमचे काही फंडामेंटल अधिकार जसे आहेत तशा तुमच्या फंडामेंटल ड्युटीज आहेत. बरोबर आहे की नाही? तसं प्रत्येक राज्याची, प्रत्येक माणसाची ड्युटी आहे की तो आपली निसर्ग संस्था सांभाळेल, परिसंस्थाही सांभाळेल, त्यांना नुकसान होऊ देणार नाही, पाण्याचे स्रोत सांभाळेल. आणि हे सगळं काम करतो कोण? जंगलं करतात, जंगलातले वन्य प्राणी करतात. त्यांना संविधान सांभाळायचं असेल तर ह्या गोष्टीचं आपल्याला सांभाळायला पाहिजे. आणि हे जेवढ्या लवकर आपण शिकू, जेवढ्या लहानपणी शिकू, जेवढ्या आपल्या डोक्यामध्ये ते बसेल, तर होणारा माणूस आपापच चांगला नागरिक होईल. जो माणूस नियम पाळतो, जो दुसऱ्याला त्रास देत नाही, जो कायदे मोडत नाही, तोच तुमचा चांगला नागरिक आहे. आणि तोच चांगला नागरिक जो आहे तो उद्या देश चालवेल. तर मला असं वाटतं की वन्यजीव, त्याची आस्था, त्याचं शिकणं आणि ते प्रत्यक्षात आणणं, या गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटतं एक उत्तम नागरिक बनेल माणूस. तुम्ही मगाशी म्हणालात की आपण जंगल बघायला पाहिजे पण त्याचे काही नियम आहेत, तर ते सांगाल का की नेमकं कसं बघायचं जंगल, की ते समजून घ्यायचं, नेमकं काय करायचं? दोन गोष्टी असतात. तुम्ही आजकाल कुठेही अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानात गेला तर एक सगळीकडे एक निसर्ग परिचय केंद्र बनवलेलं असतं. थोडक्यात काय की ह्या जंगलामध्ये काय आहे त्याची माहिती दिलेली असते. चित्र लावलेली असतात, ऑडिओ व्हिज्युअल शो असतो. ते आधी सगळ्यांनी तिकीट करून बघायला पाहिजे की मी आज ताडोबाला चाललो, काय बघायचंय मला ताडोबामध्ये? वाघ तर आहेच आहे. ते तुम्ही जर एकदा बघितलं, ते आल्यानंतर तुम्हाला गाईड मिळतो. तो गाईड तुम्हाला काही नियम सांगतो. गाडीमध्ये बसायचंय, गाडीमध्ये लाल पिवळे भडक कपडे घालू नका. तुम्हाला कपडे जे आहेत ते तिथल्या निसर्गाशी मिळतीजुळते घालायचे, ते घाला. गाडीमध्ये गप्पा मारू नका. त्याचं म्हणणं ऐकून घ्या. गाडी जास्त जोरात पळू नका. काही लोकांना सांगते अरे तिथे वाघ आलाय पळवा गाडी. एक नियम असतात. जोरात जंगलातनं तुम्हाला जायचं नाही, प्राणी डिस्टर्ब होतात सगळे. हे नियम जो पाळेल. झाड कसलं आहे, आता बघा जंगलामध्ये तुम्ही गेला, समजा ताडोबाचं उदाहरण देतो, तिथं आपल्याला करू नावाचं झाड मिळतं. पांढरं शुभ्र झाड असतं, साल अगदी पांढरी शुभ्र असते त्याची, त्यातनं खूप चांगला डिंक मिळतो. हे किती लोकांना माहिती आहे? अतिशय उच्च प्रतीचा तो डिंक असतो. मग ही झाडं का तिथं आहे, तिथं जो काय शीस नावाचा दगड आहे त्याच्यावर ही झाडं का येतात, हे गाईड सगळे समजावून सांगतात. पण वाघ दाखवा, माया कुठं गेली, मटकासूर कुठं गेला, तारा कुठं गेली, त्यांचं काय, ह्याच्यात लोक जास्त वेळ घालवतात. तर हे न करता जंगल काय हे समजून घेणं आणि ते बघणं. मी बऱ्याचदा बघितलंय, काय केलं तर बघा आपल्याकडे एक असतं, त्याला कोळसून किंवा कोळशिंदे म्हणतात, वाईल्ड डॉग. हे वाईल्ड डॉग म्हणजे काय आहे, ते पॅकमध्ये कसं हंटिंग करतात, त्यांची राहण्याची सिस्टीम काय आहे. त्यांची कौतुकाची बाब असे की ते जेव्हा ते एखाद्यामध्ये शिकार करतात त्या 7, 8, 10 कुत्रे एकदम मागं लागतात. एक पाला की मग दुसरा की तिसरा, म्हणजे त्या भक्ष्याला दमवून टाकतात पा. आणि असे काय तुटून पडतात त्या भक्ष्यावर की 2 मिनिटांमध्ये भक्ष्य तिथं नाहीसं होतं. का ते असं करतात? त्यांची काय शिकायची पद्धत आहे? रानडुकरं कशी असतात, ती जंगलात कशी असतात, प्राणी कसे असतात? बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वानर म्हणजे हनुमान, लंगूर आणि चितळ यांचं खूप एकमेकाशी मैत्री असते. कशी मैत्री असते? वानर ज्या झाडावर बसलेलं असतं ते वानर फळं टाकतं, पानं टाकतं, ते खाली चितळ खात असतो. बाजूनं कुठेतरी वाघ वगैरे काय असेल, वानराला दूरनं दिसतो, तो चितळला आवाज येत असतो. जेव्हा कधी वानर जमिनीवर आलेलं असतं तेव्हा चितळ खात, चितळा जेव्हा कधी कळतं की जवळ वाघ कुठं आहे, चितळ पाय आपटून त्याला साथ देतं. प्राणी एकमेकाला खूप सांगत असतात काही. आणि हे जंगलात तुम्ही शांतपणे जर गेला की आज वाघ बी काही नको, मला जंगलच बघायचं आहे,
तर तुम्हाला 100% वाघ दिसतो. कारण काही जंगलाचा अनुभव आहे की जंगलामध्ये जे एक्सपेक्टेड नाही ते तुम्हाला बऱ्याच वेळा दिसतं. Right. त्यामध्ये वाघ एक्सपेक्ट करू नका, जंगलात तुम्हाला वाघ दिसेल. जंगल काय आहे आधी समजून घ्या. गाईडच्या सगळ्या गोष्टी आहे का बघा, तुमचा जंगलाचा सगळा अनुभव अतिशय सुखद होतो. वा, आत्ताच तुम्ही उल्लेख केला रानडुक्कर असेल किंवा वानरं असतील, तर महाराष्ट्राचा विचार जर करायचा झाला तर स्पेशली कोकणाचा जो भाग आहे तिकडे ह्या दोन प्राण्यांचा शेतीसाठी खूप उपद्रव होताना दिसतो. आणि मग आता बरेचसे सरकारने किंवा वन्यजीव विभागाने सुद्धा बरेचसे कायदे आणलेले आहेत त्याच्याबद्दलचे. पण तरीही आपली शेती राखून सुद्धा या प्राण्यांचा अधिवास टिकेल ह्यासाठी काय करता येईल? अगदी आहे, तुम्ही विचारलं. कारण का मी जर आज कोकणात जाऊन कुणाला सांगितलं की डुकरं आणि माकडांना तुम्ही सांभाळायला पाहिजे तर मला मारतील लोक तिथं पहिल्यांदा. त्याचं कारण सुद्धा असं झालेलं आहे की त्या लोकांसाठी तो त्रास आहे. आता ह्याला सुद्धा काय बघा, हे सगळं जर सोडवायचं झालं त्याला बरेचसे उपाय आहेत, त्याला बराचसा पर्झर्वन्स आहे. आजकाल आपण सोलर फेन्सिंग सगळ्यांना देतो. सोलर फेन्सिंग असं आहे की इम्पल्सेस येतात, प्राण्याला एक झटका बसतो, तर त्यानं त्या सोलर फेन्सिंगला जर पाय लावला तर तो मरत नाही प्राणी. मग हे सोलर फेन्सिंग सगळ्यांना देणं गरजेचं आहे. ते आपण सबसिडी रेटनं सगळ्या लोकांना देतो. पण हे सोलर फेन्सिंग सांभाळलं गेलं पाहिजे. त्याच्याखाली गवत वाढता कामा नये, ते रेग्युलर चालू करायला, बॅटरीला पाणी बदलायला पाहिजे. हे तर काम आपल्याला करायला पाहिजे ना, हे लोकांनी करायला पाहिजे. ते जर नाही केलं तर मग सोलर फेन्सिंग काही कामाचं होत नाही. हत्ती एखाद्या जेव्हा गावात येतात, त्या हत्तीनं नुकसान केल्यानंतर हे शासनाची जबाबदारी आहे की झालेलं नुकसान तातडीनं भरून द्यायला पाहिजे. त्यासाठी अधिकारी कर्मचारी सजग असायला पाहिजेत. माझी 10 नारळाची झाडं तोडली तुम्ही मला महिनाभर पैसे नाही दिले, तुम्ही कशाला माकडासाठी हे करेन. आजकाल प्राण्यांचे सुद्धा थोडीशी बुद्धी पण थोडी वेगळी झालेली आहे. का आधी हत्ती स्वामी बघितलं येऊन नुकसान करायचे, शेती द्यायचे, शेती खायचे, भात उद्ध्वस्त करायचे, फणस खायचे. पण मध्यंतरी मी वेगळीच गोष्ट दोडा मारायला पाहिजे होती. फणस खायचे आणि मग मागं फिरून फणसाचं झाड तोडून टाकायचे. का करायचे आम्हाला पण कळलं नाही, पण काय करायचे ते पण माणसाकडनं शिकले असतील, जाता आता त्रास द्यायचा कोणाला तरी. असं त्यांच्यात बिहेवियरल चेंजेस व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे याला एकच उपाय, लोकांना नीट समजावून सांगून त्याची नुकसान भरपाई तातडीनं देणे. समजा माडाचं झाड आहे, त्याचं नुकसान झालं, लगेच पैसे द्यायला पाहिजेत. आणि दरवेळी नियम बदलायला लागतात. म्हणजे एकच वेळी तुम्ही नियम केला आणि वर्षभर तोच लागू झाला, पुढच्या वेळेला त्याचा रिव्ह्यू घ्यायला होतो. आंब्याचं झाडाचं नुकसान आहे, आता आंब्याचं झाड समजा आंबे सगळे माकडाने खाल्ले आणि समजा दुर्दैवाने हत्तीनं ते झाड पाडलं, मग आता किती पैसे त्याला तुम्ही देणार? आंब्याचे पैसे देणार का त्या पडलेल्या झाडाचे टिंबरचे पैसे देणार? तो माणूस माझं हे झाड अजून 30 वर्ष जगलं असतं, ते पुढचे 30 वर्षाचे पैसे द्या. तर असे पण खूप निर्माण होतात. पण ह्याला एकच उपाय आहे, लोकांना समजावून सांगणं, त्यांना शेतीच्या रक्षणात ज्या गोष्टी करता येतील त्या सगळ्यांची मदत करणं, आणि तिसरं म्हणजे ताबडतोब नुकसान भरपाई देणं. त्याच्यात दुसरा उत्तम कुठला उपाय नाही. आणि तो जो उपाय करेल त्याने हे प्रॉब्लेम कमी होतील. पुन्हा एकदा सांगतो मी की प्रॉब्लेम संपणारे नाही आहेत, कारण का प्राण्यांची सगळी जागा आपण काढून घेतलेली. बरोबर. त्यामुळे असेच चालू राहणार, पण कमी करता येईल आपल्याला. आणि संघर्ष आपल्याला कमीच करायचा आहे, बंद तर कधीच होणार नाही हा संघर्ष. आणि ह्याच्यासाठी मुळात जंगलाजवळ राहणारी जी माणसं आहेत त्यांना एज्युकेट करणं गरजेचं आहे. अगदी गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आम्ही खूप प्रयत्न करत असतो. एक्सटेन्शन विंग जे फॉरेस्टचं आहे ते, तुमची शेती कशी सांभाळायला पाहिजे, शेतीत कशी झाडं लावायला पाहिजेत. उद्या तुमच्या शेतीच्या बरोबर तुम्ही नारळाची झाडं असतील, सुपारीची झाडं असतील, तर तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळेल. उद्या भाताचं नुकसान झालं आणि 4 पैसे मिळतील. पण आहे ते जंगल राखा आणि शेती चांगली ठेवा. यासाठी उपाय जे आहे ते सरकारनं, अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी समजुतीनं घ्यायला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. ओके. आणखीन एक असं विचारायचं आहे की अभयारण्य जी असतात ती विशिष्ट प्राण्यांसाठी म्हणा, किंवा जसं आता वाघांसाठी ताडोबा आहे किंवा गुजरातमध्ये गीरचं अभयारण्य आहे असं आपण म्हणतो, तर ही अभयारण्य राखीव असलेली आणि जी जंगलं अजून जंगलं म्हणूनच आहेत, तर या दोन मधला फरक काय आहे आणि इंडिव्हिज्युअली ती वाढवणं, ती राखणं का गरजेचं आहे? कसं असतं, सगळी जंगलं जी असतात ना, एक शब्द आहे जंगल, म्हणजे कसं अनडोमेस्टिकेट आहे. तुम्ही डोमेस्टिक केलेलं नाही आहे, पाळलेलं नाही, आपण निसर्गाने उगवलेलं आहे. तर कुठलंही अभयारण्य, कुठलंही राष्ट्र उद्यान, कुठलंही रिझर्व्ह फॉरेस्ट हे मूळ जंगल आहे. पहिलं काय, जंगल पाहिजे. त्याला काही जागेमध्ये जेव्हा काही महत्वाचे प्राणी असतात तेव्हा ती जागा आपण एका कायद्याद्वारे, त्याला म्हणतात इंडियन वाईल्ड लाईफ ऍक्ट, आपण डिक्लेअर करतो की ही जागा ह्या प्राण्यासाठी राखीव केलेली आहे. हे तुम्हाला मला माहिती आहे, त्या प्राण्याला काहीच माहित नाही आहे. तर आपण म्हणतो की ते प्राणी आहेत.
तसं ताडोबा हे जंगल जे आहे हे पहिल्यांदा राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलं गेलं. मग हळू तिथे संख्या वाघांची जेव्हा वाढायला लागली तेव्हा त्याला टायगर रिझर्व्ह म्हणून घोषित केलं गेलं. तर टायगर रिझर्व्ह, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान हे सगळे कायद्यानं दिलेले शब्द आहेत. मूळ ते जंगलच आहे. तुम्ही एक शब्द ऐकला असेल रिझर्व्ह फॉरेस्ट, बरोबर आहे, आणि एक असतं प्रोटेक्टेड फॉरेस्ट. रिझर्व्ह फॉरेस्टचं सगळ्यात सोपं डेफिनेशन जी आली, इथं प्रत्येक गोष्टीला बंदी आहे जोपर्यंत त्याला स्पेसिफिक परवानगी दिली जात नाही, म्हणजे रिझर्व्ह फॉरेस्ट. आणि प्रोटेक्टेड फॉरेस्ट म्हणजे काय, इथं सगळ्या गोष्टीला परवानगी आहे जो तिथं स्पेसिफिक बंदी घातली जात नाही. बघा, गावाजवळ गायरान असतं, तिथं फॉरेस्टच्या मालकीचं असेल तर ते प्रोटेक्टेड फॉरेस्ट म्हणून बघितलं जातं. गायरानात काय, तुम्ही गावच्या लोकांनी यावं, गायी चरावीत, लाकूड फाटा तिथनं गोळा करावा, पण ते जर रिझर्व्ह असेल तर नाही, ते सरकारच्या मालकीचं. आता हे कुणी केलं असेल, हे ब्रिटिशांनी केलं. ब्रिटिशांनी पहिल्यांदा रिझर्व्ह फॉरेस्ट ही संकल्पना आणली, म्हणजे हे सरकारच्या मालकीचं, ही तुमची मालकी नाही. आणि तिथून खरं लोक जंगलापासून दूर जायला लागली. आता रिझर्व्ह फॉरेस्ट केल्याने एक फायदा आला की जंगल राखता तर आलं, पण लोक मात्र दूर गेली ना त्याच्यापासून. लोक म्हणाले हे रिझर्व्ह ना, ठीक आहे, हे सरकारचं, मग आम्ही चोरून तोडणार होतं त्यातलं. हे तिथं नको व्हायला पाहिजे होतं. त्यामुळे रिझर्व्ह प्रोटेक्टनं जंगलं राखली गेली, पण माणसं दूर गेली, आणि हा खूप मोठा फरक गेला. बघा, एखाद्या गावचं जंगल लोकांनी आपणहून राखलं ते राखू शकतो आपण. सरकार किती प्रयत्न करणार. लोकांचं ठरवलं एखाद्या जंगलाला आगच लावून टाकायची, किती वेळ ते जंगल राहील. म्हणून म्हटलं की रिझर्व्ह प्रोटेक्ट हे सगळं जंगल राखण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत. पण मी तर म्हणे नुसतं जंगल आणि हे लोकांचं जंगल एवढं जरी ठेवलं, पण सरकारी त्याच्यामध्ये प्रयत्न लागतीलच. कारण का नुसतं मी लोकांनाच म्हटलं घ्या तुमचं जंगल, तर ते पण आजकाल टिकणार नाही. आजकालच्या ह्याच्यात 100 वर्षापूर्वी ते टिकलं असतं. पण आजकाल ग्रीड एवढी वाढली आपली की आपण म्हणणार हे आता जंगल कोण सांभाळणार, मी 30 वर्षांनी समजा गेलो, मग मला काय मिळालं, तोडा आत्ताच. म्हणून सरकारी यंत्रणा लागते. पण बाकी त्यात काही वेगळा फरक नाही. मूळ लक्षात ठेवा, मूळ संकल्पना जंगल जेव्हा ठराविक प्राण्यांसाठी आपण करतो. आता ताडोबा वाघासाठी प्रसिद्ध आहे, पण ते नुसतं वाघासाठी नाही आहे ना, त्यात गौर आहे, त्यात बिबळ्या आहे, त्यात रानकुत्री आहेत. तुम्ही आता सागरेश्वरला गेला तर सागरेश्वर कशासाठी आहे, तिथं चितळ आहे, तिथं सांबर आहे, तिथं तुम्हाला काळवीट मिळतं. तुम्ही रेहेकुरीला गेला, काळवीट जास्त संख्येने मिळतं, मग त्याला म्हणतात काळवीट अभयारण्य. तुम्ही मालढोक पक्षी अभयारण्य नाव ऐकलं असेल, तिथं काय मालढोक पक्षी आहे. तर एखादा अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान एकेका प्राण्याच्या नावानं जेव्हा फेमस होतो त्याला म्हणतात चिंकार अभयारण्य, मालढोक अभयारण्य. पण अदरवाईज अभयारण्य म्हणजे सगळ्या वन्यजीवांसाठी ज्यांना अभय दिलेलं आहे. आपण जंगलाजवळ राहणारी आणि शेती करणारी माणसं ह्यांच्याबद्दल बोललो, तसंच अजूनही जंगलांमध्ये राहणाऱ्या बऱ्याच आदिवासी जमाती आपल्याकडे आहेत. तर त्यांना एज्युकेट करणं जंगलांच्या रक्षणाबद्दल हे सोपं आहे का, ते एक आव्हान आहे? हे दोन्ही प्रकारे बघता येतील. जी जंगलात खरोखर राहणारे सगळे आदिवासी, तर धारणीमध्ये तुम्ही जा, मेळघाटमध्ये कोरकू आहेत, मध्य प्रदेशमध्ये तुम्ही जा, तिथं गौंड आहेत, तिथं भील आहेत, बरेचसे आदिवासी आहेत. मूळ जंगलात राहणारी जी लोक आहेत ना, त्यांना माहिती आहे की जंगलाचं रक्षण कसं करायचं. त्यांना संवर्धनाविषयी वेगळं सांगायला लागत नाही. अडचण कधी होते, ज्यांना तेव्हा शहरी माणसांचं आपलं सगळ्यांचं वारं लागायला लागतं. उद्या तुम्ही झाला, तुम्ही आदिवासी आहात, तुम्ही जंगलामध्ये राहता, तुमच्या घरातलं पाणी जे तापवायचं आहे त्यासाठी तुम्ही जंगलातनं 4 लाकूडपाटा तोडून आणता, घर बांधायला जंगलातलं लाकूड आणता. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे, याच्यापर्यंत तुम्ही जंगल तोडत नाही. पण मी ज्या उद्या तुम्हाला भेटतो म्हणतो, दुहिता तुम्ही तुमच्याकडे 4 लाकडं आणली आहेत, मला 4 तू लाकडं जर आणून दिली, तुला मी एवढे पैसे देतो, मग तू 4 लाकडं जास्त तोडणार माझ्यासाठी. आणि मग तिथून मग जंगलाचं नाश व्हायला सुरुवात होतो. त्यामुळे जंगलामध्ये राहणारे आदिवासी आपण कधी जंगलाची वाट लावत नाहीत. पण जे शहरीकरणाचं वारं त्यांना होऊ लागतं, मग मी शहरात येतो, मग शहरातला माणूस म्हणतो अरे तुझ्या घरात तर तू सागवानाच्या घरात राहतो, माझ्याकडे तर प्लायवूड आहे, तू देतो का मला सागवान, मी तुला एवढे पैसे देतो. आणि मग ग्रीड आपण जेव्हा त्याच्यामध्ये निर्माण करतो, मग जंगलाचं नुकसान व्हायला. त्यामुळं आदिवासींच्यामुळे जंगल राखलं तर जेवढी 100% सत्य गोष्ट आहे, तेवढं शहरीकरणाच्या वाऱ्यामुळं ते सुद्धा जंगलाचं नुकसान करतात, ही सुद्धा तेवढीच खरी गोष्ट आहे. निव्वळ रोमॅन्टिसिझम आपण राहू शकत नाही. म्हणजे आदिवासी म्हणजे जंगलाचं फक्त रक्षण करतातच, हे आता हळूहळू कमी होत चाललेलं आहे. पण मूळ आदिवासी जर तुम्ही बघितले, ते जंगलात राहणारे आहेत, त्यांना माहिती आहे जंगल त्यांची मायभूमी आहे. तर कुणीही आदिवासी आपणहून जंगलाचं नुकसान कधीच करणार नाही, जोपर्यंत त्याला चुकीच्या पद्धतीने शिकवलं जात नाही. गेल्या काही वर्षांमध्ये अशाही आपण काही बातम्या बघितलेल्या आहेत की एखादं जंगल रिझर्व झालं किंवा
आदिवासींचा जो सोर्स असतो, त्यांच्या रोज लागणाऱ्या गोष्टी असतील किंवा त्यांच्या उत्पन्नासाठी लागणाऱ्या गोष्टी असतील, आणि मग त्यांच्यासाठी जेव्हा जंगल बंद होतं तेव्हा खूप मोठी समस्या निर्माण होते. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणाल तसं चोरी करणं किंवा त्याच्यावरती अतिक्रमण करणं अशा गोष्टी होतात. तर मग ह्याच्यावरती काय उपाय? नाही, अगदी खरी गोष्ट आहे. आता आपल्या भीमाशंकरचं उदाहरण घ्या. भीमाशंकर जसं आपलं अभयारण्य शेकरूसाठी आहे, तिथं राहणारे आदिवासी आहेत आजूबाजूला लोक, ते कधी काळी त्या जंगलातनं लाकूड फाट आणायचे, गवत आणायचे. जेव्हा ते अभयारण्य म्हणून घोषित झालं तर त्यांच्या अधिकारावर या मर्यादा आल्या सगळ्या, ते त्याच्या विरोधात गेले. ह्याला एकच उत्तम उपाय आहे की तिथलं निसर्ग पर्यटन वाढवणं. बाहेरची जी जंगलाची जागा, अभयारण्याच्या बाहेरची, त्याचा मी मॅनेजमेंट प्लॅन लिहितो, म्हणजे त्याला वर्किंग प्लॅन म्हणतात. त्यातनं त्यांना काही गोष्टी मिळतील उदरनिर्वाहाच्या, ज्याला निस्तार म्हणतात विदर्भामध्ये. जसं मी आज जंगलाच्या बाजूला राहणारच, मला भीमाशंकरच्या अभयारण्यामधनं दरवर्षी एवढा लाकूड मिळत असेल, तो तेवढा त्याला सरकारनं पुरवायला पाहिजे. तो जर त्याला दिला तर त्या जंगलाचं डिपेंडन्स कमी होईल. मग तो म्हणलं ठीक आहे, मी जंगलाचा नाही, तुम्ही हे मला द्या, मला आणि काय मिळेल. तर आता जंगलामध्ये आपण निसर्ग पर्यटन वाढवून त्यातनं 4 पैसे तुला मिळतील. मग आदिवासी त्या जंगलाबद्दल प्रेम करेल. नाही तर उद्या तो करणार आहे माझं जंगल नाहीच आहे, उद्या हे पेटलं काय. जुन्या काळी असं होतं, जंगलात जेव्हा आग लागायची तर तिथली लोक आग विझवायला यायची. आता लोंढा हे जंगल माझं नाहीच आहे, तुम्ही मला जंगलाचं जीव देत नाही, रिझर्व आहे, पेट सांभाळा तुमचं तुम्ही. पण आता फॉरेस्टमॅनचा अप्रोच पूर्ण बदललेला आहे. गेल्या 15-20 वर्षांनी सगळे प्रयत्न चाललेले आहेत. जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, ऍक्च्युअली हे सगळं सुरू झालं होतं 1994 साली, आणि आपण लोकांच्या मदतीनं जंगल राखायला बघतोय. पण काय झालंय की लोक आणि शासन यंत्रणा या जो दुरावा निर्माण झालेला आहे तो पुन्हा जाण्यासाठी खूप प्रयत्न करायला पाहिजे, आणि तेवढं सोपं नाहीये. त्याच्यासाठी कम्युनिकेशन, मला वाटतं कम्युनिकेशन महत्वाचं आहे अगदी. हे बघा, 2 शब्द आपल्याला इंग्लिशमध्ये माहिती आहेत ना, एक आहे सिम्पॅथी आणि एक असतो एम्पॅथी. म्हणजे उद्या जर विचार केला, मी वनात एकदा असताना मी जेव्हा एखाद्या अजिबात जंगलात यायचं नाही, तर मी आधी हा विचार करायला पाहिजे, जर मी जंगलातला आदिवासी आहे आणि मला जर दुसरं कोणी म्हणालं हे अजिबात जंगलात यायचं, तर मला काय वाटेल. हे जर आपण विचार करून त्यांना आपण शिकवलं तर हा दुरावा कमी होईल. आणि काही काही आपल्याकडे चांगले अधिकारी सुद्धा झालेले आहेत, चांगले कम्युनिटी, ज्यांनी हा दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून बघा, जंगल वाचवायचं असेल तर स्थानिक, आदिवासी, आपण बाहेरची लोक आणि वन्य प्राणी यांच्या सगळ्यांच्यामध्ये सुसंवाद जर राहिला तर जंगल वाचतील. पूर्वीच्या काळी किंवा अजूनही आपल्याकडे महाराष्ट्रात तरी बऱ्याच ठिकाणी देवराया आहेत. तर जंगलं आणि देवराया, कारण देवराया मुख्यत्वे करून झाडं वाढवण्यासाठीचे केलेले प्रयत्न होते, तर ह्या देवरायांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. देवराया म्हणजे त्या त्या गावांनी तिथली एखादी लोकल डेइटी जी असते, स्थानिक देवता, तिच्यासाठी राखलेलं जंगल. जंगल एवढ्यासाठी होतं की एक तिथं देवता आहे अशी समजूत असेल की देवता इथं वास करते, तिचं घर आहे, हे तोडायचं नाही. त्यामुळे ह्या देवरायांनी जे कॉन्झर्वेशन म्हणजे संवर्धन जे सुरू खरं झालं त्या सगळ्या देवरायांच्यामुळे झालं. आणि आपला जो पश्चिम घाट किंवा पश्चिम महाराष्ट्रातला जो भाग आहे, इथं खूप देवऱ्या आपल्याकडे कोकणामध्ये. आता आजकाल बऱ्याचशा देवऱ्या हळूहळू साप सुद्धा व्हायला लागल्या आहेत, तर ते थांबायला पाहिजे, देवराई सांभाळली पाहिजे. देवाच्या नावानं का होईना लोक अजूनही जंगल सांभाळतात, त्यामुळे देवराई सांभाळली पाहिजे. पण देवरायांचं सुद्धा असे काही काही खाजगी देवराया आहेत, काही लोकांच्या मालकीच्या आहेत, काही फॉरेस्टच्या आहेत. पण देवराया हे संवर्धनाचं खूप मोठी गोष्ट आहे. तसं वाळवंटामध्ये ओएसिस असतं की नाही, पाण्याची जागा, तसं हे सगळ्या देवराया आहेत. तर देवराई संवर्धन हे स्वतः महाराष्ट्र सरकार करत आहे, भारतभराचे प्रयत्न चालू आहेत, आणि देवराई सांभाळणं हे अगदी टॉपमोस्ट गोष्ट आहे. आणि तुम्ही जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये वनाधिकारी म्हणून जेव्हा काम करत होतात, तेव्हाचे तुमचे प्राण्यांबरोबरचे त्या जंगलांमधले अनुभव कसे होते? 2 अनुभव मी सगळ्या लोकांना सांगतो, आज परत सांगतो ते. एक जंगलातला अनुभव आणि एक कॅप्टिव्हमधले प्राणी असतात, कॅप्टिव्ह असतात ते. जंगलातला सगळ्यात माझा अनुभव आहे वाघ अगदी जवळनं बघण्याचा, 1990 सालचा. 1990 साली मी मसुरीतलं ट्रेनिंग आटपून मेळघाटमध्ये आलो, आणि मी जुलै महिन्यामध्ये आलेलो, भर पावसामध्ये अगदी आलेलो. आणि पावसात असताना मी चिखलदरात राहायचो त्यावेळेस, आणि पावसाळ्यात चिखलदरा म्हणजे फक्त धुकं, माणसं रस्त्यावर कोण नाही, संध्याकाळी लवकर पडणारा अंधार, आणि त्या भागामध्ये अस्वलं खूप आहेत अगदी. आणि माझा पहिलाच अनुभव असा 4-5 दिवस झाले होते, आणि मला सांगितलं होतं सगळ्यांनी की संध्याकाळी एकटे फिरू नका, बॅटरी जवळ ठेवा, अस्वलं खूप आहे त्या भागामध्ये. आणि मी त्या दिवशी आमच्या रेस्ट हाऊसमधनं जेवायलाच म्हणून मला जायचं होतं, म्हटलं एक फक्त फेरी मारावी. आणि बऱ्यापैकी अंधार पडला होता, धुकं पण होतं, पण लांबवर एक लाईट होता, म्हणून मी म्हटलं की जावं. ते आमचे ते रेस्ट हाऊसच्या समोरच अगदी एक बाग आहे, ते तिथपर्यंत जावं आणि परत यावं म्हणून. नेमका टॉर्च माझ्याकडनं घ्यायचा राहिला होता.
थोडंसं मी अंतर पुढे गेलं तर लक्षात आलं की त्या गेटजवळ एक माणूस बसलेला आहे. म्हणून म्हटलं कोण बाबा एवढ्या संध्याकाळी बसलाय, कदाचित आपला वॉचमन असेल. म्हणून मी घाईने एकदम पुढे गेलो आणि 8-10 फूट गेला, मला लक्षात आलं तो कोणी माणूस कोण नाही, ते अस्वल बसलेलं आहे म्हणून. आणि ते अस्वल लांबनं पण मला असं एखादं घोंगडं वगैरे डोक्यात घेतलेला माणूस असतो की नाही, पावसाळ्यात लोकांच्या अंगावर घेतात. पण नशीब असं होतं की अस्वल कशात गुंगवतं मला माहित नाही, पूर्णपणे ते आपण जसं बसतो फटकल मारून तसं ते बसलेलं होतं आणि काहीतरी जे शोधत होतं तिथं. त्याला कळलं पण नाही बिचारा. मी आधीच तुम्हाला म्हटलं की त्याला दृष्टी त्याची मंद असते. नशिबानं धुक्यात वारं नव्हतं, त्यामुळे त्या कधी मला वास आला नाही. पण 2 मिनिटं मलाच कळलं नाही आता पुढं जावं मागं जावं पडावं. पण मी सावकाश मागं आलो, आत येऊन बसलो. एवढा ते घाईघाईनं आमचा एक आझीज नावाचा आमचा तो शिपाई आला. म्हणाले सर बाहेर बिलकुल मत जाना, सामने भालू बैठा हुआ है. त्याला म्हटलं आता मी जाऊन त्याच्याशी फक्त हँडशेक करायचा माझा काय तेवढ्या जवळ न पाहिजे. तर हा माझा पहिला अस्वलाचा अनुभव. मग त्याच्यानंतर माझं मी खूप काळजी घेत होतो, कुठून एक गाडीत उतरायच्या आधी 10 वेळा खात्री करायची. आमचा एक प्रोबेशन पिरियड असतं की जंगलाला एका अतिशय दुर्गम भागामध्ये जाऊन 6 महिने राहायचं असतं. मला पहिला वाघ असा दिसला. मी सकाळी रोज पाळायला जायचो त्यावेळेला. आणि आमच्याकडे 2 किलोमीटरवर एक गाव होतं छोटंसं, तिथून एक गवळी दूध द्यायला यायचा नेहमी. आणि मग मी जुलैमध्ये जसं चिखलदऱ्याला मी अनुभव सांगितला, नोव्हेंबर महिन्यामध्ये मी त्या ढाकणा नावाच्या गावामध्ये गेलो होतो. आणि ते मेळघाटची कोर एरिया म्हणजे ढाकणा आणि गडगा मालूर नावाच्या गावामधनं गवळी यायचा. 2 मीटर मी पळत जातो, 2 मीटर यायचो. ते एका ठिकाणी मी जसं चाललो होतो तर समोर मोठ्या ब्रिजच्या बाजूला मला एक प्राणी बसलेला दिसला. तर मला लांब वाटलं मोठा प्राणी दिसतोय का, कधी गावातलं कुत्रं वगैरे असेल. मी अगदी जेव्हा तिथपर्यंत गेलो, एक 25-30 फूट अंतर राहिलं असेल, तेव्हा लक्षात आलं की बाकीने वाघ बसलाय तिथं. तो शांतपणे बसला होता आणि जसं आपण हातावर डोकं टेकतो की नाही तसा टेकून बसला होता. त्याचं माझ्याकडे लक्ष पण नव्हतं, अर्धवट म्हटलेले डोळे होते. तसाच म्हणजे आपल्याला खाते येईल तो वाघच आहे म्हणून तसाच मागं आलो, वळलो पण नाही. आणि मग वळलो थोड्यानं. किती वेळ मागवलो माझं मलाच माहिती, कारण का ते सगळं फ्रीज झालेलं असतात तुमच्या भावना. कारण का वाघ उठणं आणि तुमच्या जवळ काहीच वेळ लागत नाही. आणि जसा मी हळूहळू पळायला लागलो तेवढ्यात मागणं मला सायकलचा आवाज आला. तर तो माझाच गवळी दूध घेऊन होता. बोले सब बैठे बैठे साइकिल पे. मतलब क्यों? बोले वो तो पुलिया के पास तो शेर बैठा हुआ है. म्हणजे यार मी उसको ही देख के आ रहा हूं. मग पटकन त्याच्या मागं सायकलवर बसलो आणि मी आलो. पण असे अनुभव खूप वेळ येतात. पण ह्यातनं मला एवढं सांगायचं की जोपर्यंत तुम्ही अगदी जवळ त्यांच्या जात नाही तर कधीच तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. आणि कॅप्टिव्हिटीमध्ये जर गोष्ट सांगायची झाली तर मी तुम्हाला सांगितलं की माणूस आणि प्राणी यात फारसा तसा फरक नाहीये. पण प्राणी अक्षरशः जास्त काळजी घेतात. कशी काळजी घेतात बघा, आपल्या घरात बघा, तुम्ही लहान मुलांना जेव्हा शिकवता, जेव्हा ज्यांच्या घरात जुळं असेल, जुळ्या मुलांची जेव्हा आई वडील वागतात, कशी आपण काळजी घेतो. भावंडांच्या मध्ये मुलगा मुलगी असेल तर मुलीला कसं आपण जास्त प्रोटेक्ट करतो. तसं एक मी सुंदर उदाहरण बघितलं होतं आमच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये. आमच्याकडे एक शोभा नावाची सिंहीण होती. तिला एकदा 3 पिल्लं झाली. मग सांगितलं 2 महिने ती आई पिल्लांना आधी सांभाळून बाहेर कुठेही आणत नाही. तर आम्ही त्या एन्क्लोजरच्या मागे एक छोटीशी डेन केली होती. त्यात शोभानं पिल्लांना जन्म दिला. आणि 2 महिन्यानंतर तिथं आम्ही जेव्हा म्हटलं आता ही बाहेर आपण एन्क्लोजरमध्ये पिल्लं न्यायची, तर आम्ही सगळी तयारी केली. आमच्या मंत्री महोदयांना सांगितलं, इंडियन एक्सप्रेस, इंग्लिश पेपर, सगळ्या लोकांना ॲडव्हर्टाईज केली की आम्ही पिल्लांना बाहेर आणणार आहोत. आणि आम्हाला असं बाहेरच होतं नाही मादी कशी पिल्लांना बाहेर नेते ते. त्यामुळे एक डेनच्या बाहेर असा तिला जायचा रस्ता, एक छोटंसं एन्क्लोजर, त्याच्याबाहेर मोठं एन्क्लोजर. मोठा एन्क्लोजर मी बाहेर बंद केलं. गाडीमध्ये काही माणसं बसवली. आम्ही वर जाऊन थांबलो होतो एका मचाणावर. आमचे मंत्री आले होते, फोटोग्राफर्स आले होते. आणि हळूहळू आम्ही त्या डेनचं दार उघडलं आणि पुढचं गेटचं दार उघडलं. म्हणजे त्या डेनमध्ये सगळे बाहेर येतील आणि छोट्या एन्क्लोजरमध्ये जातील, तिथून मोठे एन्क्लोजर. तर सगळ्यात पहिल्यांदा फक्त शोभा बाहेर आली, म्हणजे आई. जशी आपण मुलांची काळजी घेतो की नाही, ती बाहेर आली. तिने इकडे सगळं बघितलं, सगळं सेफ आहे ना बघितलं. आणि तिला जी पिल्लं होती शोभाला, त्यांची नावं ठेवायची ज्या वेळ आली होती तेव्हा मला सुचलं होतं की तुम्ही सगळ्यांनी कदाचित बॉर्न फ्री नावाचा जर पिक्चर बघितला असेल तर त्यात एक एल्सा नावाची सिंहीण होती. तिला पण 3 पिल्लं होती. त्यांची नाव होती जेस्पा, गोपा आणि लिटिल एल्सा. कारण मी ह्या प्राण्यांची नावं ठेवली होती जेस्पा, गोपा आणि लिटिल शोभा. ती शोभा जी होती ती पण सिंहीण होती. आता जशी आई आली तर तिनं ते परिंग केलं, छोटा आवाज काढला. ते एक पिल्लू हळूहळू बाहेर आलं. मग दुसरं पिल्लू आलं. दोन्ही मेल, जेस्पा आणि गोपा. ते आईपाशी आले, खेळले. मग आईनं परत आवाज दिला.
मग ती लिटिल शोभा जी होती ती हळूच बाहेर आली. माईनं त्या तिघांना घेतलं, पुढे गेली आई. आता मोठं एन्क्लोजर होतं. मग ती मोठ्याने सेम पद्धतीनं आधी आई, मग आवाज काढला, मग 2 मेल, मग परत आवाज काढला, मग फिमेल. आता बाहेर जायची वेळ आली. बाहेर आल्यानंतर आता बघा 2 महिन्याची ती पिल्लं, त्यांनी एवढी मोठी जागा कधी बघितली नव्हती ना, एवढे पक्ष्यांचे आवाज ऐकले होते ना, तो डांबरी रस्ता बघितला होता. तर आम्हाला फार उत्सुकता होती. आम्ही जेव्हा मोठ्या एन्क्लोजरचं गेट खोललं तर ते बाहेरच्या सगळ्यात मोठ्या एन्क्लोजरला, सफारी एन्क्लोजरला आली. सिमेंटचा रस्ता होता. पहिल्यांदा शोभा आली, इकडे फिरली आणि ती तिन्ही पिल्लं एकामागं एक अशी बघत होती. जसा शोभा नाव दिला परत तीच तोडी, ती परत ही 2 पिल्लं रस्त्यावर गेली. मग ही छोटी आली आणि त्या 2 पिल्लांना जी मोकळी जागा जेव्हा बघितली त्यांनी वेड्यासारखी पिल्लं पळत सुटली होती. आणि शोभा मागची आणि ती लिटिल शोभा ती मात्र आपल्या आईच्या 2 पायामध्येच थांबली होती. तिने आईला कुठेही सोडलं नाही. आणि 1 तासामध्ये सगळ्यांनी त्या संपूर्ण जागेमध्ये धुडगूस घातला. संध्याकाळी 5ला त्यांना खाणं द्यायची वेळ असते. नॉर्मली 5-6 वाजले की ते प्राणी सवयीनं पिंजऱ्याकडे येतात. त्या दिवशी शोभा आली नाही, त्याची पिल्लं आली नाहीत. आणि त्या आमच्या सगळ्या एरियामध्ये लेपड पण आहेत. तेव्हा आता म्हटलं जर लेपड इथं आला, मग रात्रभर माझी गाडी तिथं थांबवली, 4 माणसं ठेवली. 7:30-8ला मग शोभानं पिल्लांना आवाज दिला आणि रात्री 9 वाजता ही सगळी पिल्लं दमून भागून खेळून जी आहेत ती घराकडे परतली. म्हणजे सेम जे माणसं करतो, जी आपण काळजी घेतो, जी मुलं आईचं ऐकतात, सेम पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्या घराला सुद्धा मुलं हुड असतात जास्त, मुली कमी हुड असतात. सेम त्यांच्या बाबतीत झालं. पण आई जोपर्यंत आवाज देत नाही तोपर्यंत पिल्लं अजिबात बाहेर येत नाहीत. आईचं 100% सगळे ऐकतात. कदाचित आपल्या माणसात असंच होतं, लहान असताना आई तर 100% ऐकतात, मोठी झाली की 100% ऐकत नाहीत. पण प्राण्यात मात्र आई बरोबर पिल्लं 2 वर्ष राहतात, पूर्णपणे आईचंच ऐकतात. 2 वर्ष तर मात्र आई त्यांना आपलं घर सोडायला होते आणि मग पुढलं इंडिपेंडेंटली जगायला लागतं. तर त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी चांगल्या शिकण्यासारख्या. आणि एक गोष्ट नक्की आहे, ते तुमच्या जागेत कधीच अतिक्रमण करत नाही. त्यांच्यानं फक्त जागा पाहिजे असते आणि त्यांना ती जागा देणं हे आपलं काम. नक्की. थँक्यू सो मच सर. आज जंगलाबद्दलच्या आणि जंगलातल्या खूप छान अशा गोष्टी कळल्या. आणि फक्त छान नाही तर काहीतरी शिकवणाऱ्या अशा गोष्टी पण तुमच्याकडनं कळलेल्या आहेत, सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. नमस्कार. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.